मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत आदित्य थकून भागून घरी आलेला असतो। घरी आल्यानंतर आपण पाहिलं की पारुने जे स्वीट कॉर्नचं सूप बनवलेलं होतं ते ती त्याला खाऊ पिऊ घालत असते। तर इकडे दुसऱ्या बाजूला वळूयात, इकडे अहिल्या तिच्या खोलीमध्ये बसलेली असते आणि खोलीमध्ये बसलेली असताना इकडे प्रीतम काय बोलला, कशा पद्धतीने त्याने इकडे त्याच्या दादाबद्दलचं मत व्यक्त केलं, ह्या सगळ्या गोष्टी तिला आता आठवत असतात। इथे प्रीतमने सांगितलं की काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे मी अजिबातच इकडे अन्न घेणार नाही, जोपर्यंत माझा दादा या घरामध्ये नाही तोपर्यंत मी फक्त आणि फक्त इथे खिचडीच खाईल, असं त्याने सांगितलं। आणि त्याने ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या असल्याने आता आपण पाहतो की इकडे अहिल्या खूपच जास्त काळजीमध्ये असते। ती विचार करते हे सगळं काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे झालेल्या आहेत, हे मात्र खूपच डेंजर आहे असा इथे ती विचार करत असते। तेव्हा इकडे तुम्हाला कोणाला माझ्या आदित्य दादाची काळजी नसेल, पण मला माझ्या आदित्य दादाची काळजी आहे। जोपर्यंत तो इकडे घरी येत नाही तोपर्यंत मी अजिबात अन्न घेणार नाही किंवा आम्ही फक्त खिचडीवरच राहील, असं त्याने सांगितलेलं असतं। तर आपण पाहतो आता प्रेक्षकांनो, इकडे अहिल्याला एक फोन आलेला असतो आणि अहिल्याला तिच्या मैत्रिणीचा नंदाचा फोन येतो। तेव्हाच आता इकडे ती मैत्रीण तिला म्हणत असते, अगं तू कशी आहेस, मला तुझ्याशी बोलायचे आणि तेव्हा तू बरी आहेस ना, अगं आपण दोघींनी एकत्र काम करायचं ठरवलं होतं एखाद्या प्रोजेक्टवरती, अगं तू कुठे आहेस आणि तू कशी आहेस, ह्या गोष्टी तुला इथे समजतायत का, तू तर गायबच झाली आहेस, कुठे गेली, असं इथे ती बोलत असते। आता ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर इकडे ती म्हणत असते, अगं मी तर आता खूप मोठं सरप्राईज देणार आहे तुला, कारण मी एका प्रोजेक्टवरती काम करत होते आणि आपण असं ठरवलं होतं की दोघींनी सुद्धा त्या प्रोजेक्टवरती एकत्र येऊन काम करायचं आणि त्यामुळेच मी हे सगळं काही करत होते आणि आता तुला मी सरप्राईज देणार आहे। त्यामुळे मी आता इथे इंडियामध्येच कायमची सेटल होणार आहे आणि इंडियामध्ये कायमची सेटल होणार असल्या कारणाने इथे आज संध्याकाळी माझ्या घरी आपण सगळेजण भेटूयात, जेणेकरून सगळेजण एकत्र भेटल्यानंतर आता तुला एक गोष्ट सांगू का, आपण मस्त पार्टी वगैरे एन्जॉय करूयात आणि आपण दोघीजणी एकत्र काम करूयात। तेव्हाच अहिल्या सांगते, हो ठीक आहे चालेल, नक्की भेटूयात आणि नक्कीच एका प्रोजेक्टवरती काम करूयात। तर आपण पाहतो की आदित्य आजींचे पाय चेपून देत असतो। खूप सेवा केलीस रे आदित्य बाळा, असं आजी म्हणत असतात। तेव्हाच आता इकडे पारू असते आणि पारू दोघांसाठी खाली अंथरूण घालत असते। खरं पाहायला गेलं तर आता ह्या दोघांची अवस्था खूपच नाजूक झालेली असते, त्यांच्याकडे कुठलाच पर्याय शिल्लक राहिलेला नसतो। तर आता इथे दोघे जण सुद्धा एका गोष्टीचा विचार करतात। इकडे जी पारू आहे ती म्हणत असते, आदित्य सर प्लीज आता तुम्ही झोपा ना, खूप उशीर झालाय, तुम्ही दमला असाल। तेव्हाच आजी म्हणतात, हो रे आदित्य, खूप दमलेला असशील तू, घे बरं झोपून घे आता, असं म्हणून आता आदित्य पारूला म्हणतो, काय गो एकच चटई घातलेली आहेस, तेव्हाच आता एकाच चटईवर झोपायचं आहे का, असं इथे आता तो विचारत असतो। आता ह्या सगळ्या गोष्टी इथे त्याने विचारल्यानंतर आदित्य खाली झोपतो, पण खाली झोपल्यानंतर त्याला त्या एकाच चटईवर खूप जास्त टोचत असतं। त्याला ह्या सगळ्या गोष्टीची सवय झालेली नसते आणि ह्या सगळ्या गोष्टीची सवय न झाल्यामुळे त्याला त्रास होत असतो। पारू हे सगळं काही पाहते आणि तेव्हा आदित्य लगेचच उठून बसतो। तेव्हा पारू म्हणते, काय झालं आदित्य सर, तेव्हाच तो म्हणतो, पारू काय करू गो, मला झोपच येत नाहीये, खाली खूप टोचतंय ग। तेव्हाच आता इकडे पारू म्हणते, काय करणार आदित्य सर, आता आपल्याकडे असंच झोपावं लागणार आहे, आपल्याकडे कुठला दुसरा पर्याय नाहीये शिल्लक, पण काय करायचं पारू, असा इथे तो विचार करतो। तेव्हाच पारू म्हणते, तुम्हाला एक गोष्ट सांगू का आदित्य सर, त्यामध्ये एक्स्ट्राच्या साड्या वगैरे असत्या तर मी तुम्हाला अंथरूण वगैरे घालून दिलं असतं आणि छान गादी करून दिली असती, जशी घरी करून दिली ती। तेव्हाच तो म्हणतो, अगं त्या सगळ्या गोष्टीची काय गरज आहे, माझी गादी तरी ते आहे, असं म्हणून तो लगेचच आता पारूच्या इथे मांडीवर डोकं ठेवतो आणि पारूच्या मांडीवर डोकं ठेवूनच तो त्यावरतीच झोपतो। तेव्हाच आता इकडे आजी म्हणतात, अगं त्याच्यासाठी अंगाई सुद्धा तू का बरं, असं म्हटल्यानंतर लगेचच आता इकडे आदित्य पाहतो
आणि तेव्हा नाही नाही नको आजी, तेव्हाच आता ही जर अंगाई गायला लागली तर सगळे चाळीतले लोक जागे होतील बघ, ती झोपायचे सुद्धा नाही, असं इथे आता तो बोलतो. तेव्हाच आता पारू म्हणते मी तर आता अंगाई गाणारच आहे, असं म्हणून लगेचच चांदोबा चांदोबा म्हणायला सुरुवात करते. तर आदित्य लगेचच तिच्या तोंडावरती हात ठेवतो आणि तिला शांत करतो. प्रेक्षकांनो, असेच आता ह्या दोघांचे दिवस चाललेले असतात. नोकरी शोधणं, रोज काम बघणं, हे सगळं ते दोघं करायचा प्रयत्न करत असतात. तर आता आपण पाहतो की इकडे आदित्य दुसऱ्या दिवशी सुद्धा नोकरीच्या शोधामध्येच निघालेला असतो. आणि नोकरीच्या शोधामध्ये निघाल्यानंतर इथे तो विचारतो इथे व्हॅकन्सी वगैरे आहे का, आणि तेव्हाच त्याला सांगण्यात येतं की नाही, इथे कुठलीही व्हॅकन्सी वगैरे अजिबातच नाही आहे. तेव्हा आदित्यचा हिरमोड होतो आणि हिरमोड झालेला आदित्य लगेचच तिथून बाहेर पडतो. आता आदित्य तिथून लगेचच बाहेर पडल्यानंतर इकडे मात्र दुसऱ्या बाजूला वळूयात. पारू घरामध्येच असते, पण एक शेजारच्या काकू तिथे येतात. आणि एक शेजारच्या काकू तिथे आल्यानंतर आपण पाहतो की त्या खूपच जास्त चिडलेल्या असतात. त्या म्हणतात हे सगळं काय चाललंय काय नाही मला कळतच नाही. म्हणजे बघ ना ग आजी, तुला एक गोष्ट सांगू का, इथे तुझा ना आता चाळीतल्या लोकांवरती वचपच राहिला नाही, असं इथे ती बोलते. अगं काय झालंय ते तरी सांग. बघ ना आता इथे एक जेवणाची खूप मोठी ऑर्डर घेतली होती आणि जेवणाची ऑर्डर घेतलेली असल्या कारणाने ती पूर्ण करण्यासाठी इथे मात्र जी सविता आहे ती गायबच आहे. काय करायचं आता सांग बरं तू. तेव्हाच इकडे ती म्हणत असते काय सांगतेस काय, अगं खूप मोठ्या जेवणाची ऑर्डर आहे आणि आता ही अशी गायब झालेली आहे, त्यामुळे मला तर काय करायचं काहीच कळत नाहीये बघ. तर तेव्हा पारूच्या डोक्यामध्ये एक विचार येतो. ती म्हणत असते तुम्हाला जर काही हरकत नसेल तर त्या पार्टीतलं जेवण मी बनवलं तर चालेल का. तेव्हा लगेचच त्या म्हणतात तुला जमणार आहे का एवढ्या मोठ्या घरचं जेवण बनवणं. तेव्हा लगेचच आता इकडे आजी म्हणते अगे माझी नातसून तुला काही अशी तशी वाटली का, काही काय बोलतेस, माझी नातसून खूप मोठ्या आणि श्रीमंत घरची आहे बघ, तिला तू हलक्यात आणि असं तसं अजिबातच घेऊ नकोस, काय वाटलं तुला, असं आता इथे ती बोलत असते. आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर आपण पाहतो की आता लगेचच ती म्हणते ठीक आहे तुला जमणार आहे ना, मग ह्या कामाचे मी तुला 1000 रुपये देईल चालेल का, असं इथे ती बोलते. तेव्हाच ती म्हणत असते हो नक्कीच चालणार आहे, काहीच हरकत नाही आहे, तुम्ही मला जेवढे पैसे द्याल तेवढं चालणार आहे, असं इथे ती बोलते. तेव्हा लगेच पारू आजींकडे वळते आणि म्हणते आजी मी जाऊ ना कामाला, आणि तेव्हाच ती म्हणत असते हो हो चालेल ना नक्कीच जा. तर आता आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की कशा पद्धतीने आदित्य निराश होऊन एका झाडाखाली बाकडा असतो त्या बाकावर येऊन बसलेला असतो. आणि त्या बाकावर येऊन बसल्यानंतर तो विचार करतो खरंच आईला माझी आठवण येत नसेल का, आई खरंच तुम्हाला स्वतःपासून एवढं दूर का बरं केलंयस हे मला कळत नाही. आई आज तुझा मुलगा इकडे खूप ठिकाणी कामं शोधण्याचा प्रयत्न करतोय आणि खूप इकडे फिरतोय, पण काहीच कळत नाही काय होतंय, कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत, तर काय करू आई, असा इथे तो विचार करतोय. मला तर तुझी खूप आठवण येते बघ, असं आदित्य झाडाखाली बसूनच अहिल्याचा विचार करत असतो. तेवढ्यातच आता समोरून एक गाडी येत असते आणि गाडीवर एक मुलगा बसलेला असतो. खरं तर आता तो डिलिव्हरी बॉय असतो आणि त्याची गाडी स्लिप होते. स्लिप झाल्याबरोबर ती गाडी खाली पडते आणि त्याच्याकडं असलेलं जे कुरिअर असतं ते सुद्धा खाली पडतं. आता आदित्य हे सगळं दृश्य पाहतो, धावतच त्या मुलाकडे जातो आणि त्याला म्हणतो दादा तुम्ही ठीक तर आहात ना, तुम्हाला काही त्रास तर झाला नाही आहे ना, तुम्ही ओके तर आहात ना, असं इथे आता तो विचारत असतो. तेव्हाच इकडे आपण पाहतो की आता आदित्य म्हणतो तुम्ही त्याच चाळीतले आहात ना, मी तुम्हाला पाहिलंय तिथे. हो मग तुम्हाला खूप त्रास झालाय, तुम्हाला लागले हो खूप सारं. तेव्हाच तो माणूस म्हणतो मला लागलेली गोष्ट बाजूला हो, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला हे सामान वेळेवरती पोहोच करायचं आहे, पण आता मला लागल्यामुळे मला गाडी चालवता येणार नाही. तेव्हाच आदित्य त्याच्या हाताला जी जखम झालेली असते त्यावरती रुमाल बांधून देतो आणि रुमाल बांधून दिल्यावर त्याची जी बाईक आहे ती पडलेली असते ती तो सरळ करतो. आणि तेव्हा इथे आदित्य म्हणतो तुम्हाला त्या गाडी चालवता येणार नाही, मला सांगा तुम्हाला कुठे सोडायचं आहे, मी तुम्हाला त्या ठिकाणी सोडतो. तेव्हाच आता तो म्हणतो मला हे कुरिअर वेळेत एका ठिकाणी पोहोचवायचं आहे. तेव्हा आदित्य म्हणतो तुम्ही नका काळजी करू, चला मी तुम्हाला पोच करतो. असं म्हणूनच आता आदित्य त्या मुलाची इथे
मदत करत असतो। आता एका जी कुरिअर सर्व्हिस ठिकाणी इथे ते कुरिअर पोहोचवायचं असतं आणि तेव्हा तो मुलगा तिथे येतो। आता तिथे असलेले मालक इथे त्या मुलावरती ओरडतात आणि म्हणतात, अरे किती उशीर केलायस तू, ही कुठली येण्याची पद्धत आहे आणि कामधड नीट तुला करता येत नाही का, असं इथे तो विचारत असतो। तेव्हाच इकडे आदित्य आणि तो मुलगा सांगतात की इकडे सर, माझ्या गाडीचा छोटासा अपघात झाला, त्यामुळे माझ्या हाताला लागलं, मला गाडी चालवता येत नव्हती, म्हणून ह्या सरांनी मला मदत केली आणि इथपर्यंत हे घेऊन आलेत। आणि सर माफ करा, पण इथून पुढे मला कुरिअरची सर्व्हिस किंवा कुरिअरचं काम करता येणार नाही, कारण माझ्या हाताला खूप लागलंय आणि खूपच माझा हात दुखतोय, प्लीज तुम्ही थोडंसं समजून घ्या। तेव्हा ते म्हणतात, असं ऐन वेळेला ह्या गोष्टी सांगून जमत नाही आणि हे सगळं तुम्ही म्हणताय तसं नाही होऊ शकत, काय बोलताय हे तुम्हाला तरी कळतं का? तेवढ्यातच आता आदित्य मध्येच बोलतो आणि तो म्हणत असतो, एक मिनिट, हे बघा, त्यांना थोडासा त्रास होतोय आणि त्यांना होणारा त्रास हा खूपच जास्त आहे, मग एक काम केलं तर त्यांच्या जागावर किंवा त्यांच्या जागी इथे आम्ही कुरिअर केलं तर तुमचं कामसुद्धा होईल आणि त्याचबरोबर इथे त्याची मदतसुद्धा होईल। तेव्हाच इकडे आदित्यला सांगण्यात येतं, ठीक आहे, तुला जर कामच करायचं असेल तर ठीक आहे, काही हरकत नाही आहे। आणि तेव्हा आदित्य म्हणतो, तुम्ही सांगाल तसं मी काम करायला तयार आहे, असं म्हणूनच आता त्या मालकाने इथे आदित्यला कामावर ठेवून घेतलेलं असतं। तर आता आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की आता पारू त्या मावशींबरोबर खूप मोठ्या ठिकाणी स्वयंपाकाची ऑर्डर असते तिथे गेलेले असतात। आता त्या इथे पारूला एप्रॉन वगैरे बांधून देतात आणि पारू कामासाठी सज्ज झालेली असते। खरं तर मोठ्या लोकांच्या घरामध्ये कसं जेवण बनवलं जातं हे पारूला अगोदरच माहिती असतं। इकडे आदित्य सुद्धा डिलिव्हरी बॉयचा युनिफॉर्म घालतो आणि लगेचच डोक्यावर टोपी लावतो, तर इकडे दुसऱ्या बाजूला पारूने एप्रॉन बांधलेलं असतं आणि दोघे सुद्धा त्यांच्या कामासाठी तयार झालेले असतात। तर आता आपण इकडे किर्लोस्कर बंगल्यामध्ये वळूयात। इथे आता अहिल्याला तिच्या मैत्रिणी नंदाचा फोन आल्यामुळे ती छान तयार झालेली असते आणि दामिनी, प्रिया, त्याचबरोबर इकडे दिशा सुद्धा आलेली असते आणि ती म्हणत असते, माझी मैत्रीण नंदा आत्तापर्यंत आउट ऑफ होती, US होती, पण ती आता इथेच सेटल होत आहे कायमची इंडियामध्ये आणि ती आता इथे सेटल होत असल्यामुळे माझी खूप जवळची मैत्रीण आहे, एक बिझनेसमॅन सुद्धा आहे, त्यामुळे आज तिने आपल्या सगळ्यांना इथे जेवणाचं आमंत्रण दिले आणि आपण सगळेजण तिथे जाणार आहोत। तेवढ्यात प्रीतम आलेला असतो आणि प्रीतम लगेचच म्हणतो, तेव्हा प्रीतमला अहिल्या म्हणते, प्रीतम तुला आमच्याबरोबर इथे माझ्या मैत्रिणीच्या घरी यायचं आहे, तिने आपल्या सगळ्यांना आमंत्रण दिलेलं आहे, संध्याकाळी जेवायला जायचे। तेव्हा प्रीतम म्हणतो, मी तुझ्याबरोबर का बरं येऊ आणि मला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये येण्यासाठी अजिबात इंटरेस्ट नाही आहे। तेव्हा अहिल्या म्हणते, हे बघ प्रीतम, बिझनेसमध्ये ह्या सगळ्या गोष्टी इथे कराव्या लागतात। तेव्हाच प्रीतम म्हणतो, हे बघ, इथे ममाज बॉय आदित्य दादा होता, मी ममाज बॉय नाही आहे, तसंही मी इथे मूर्ख नालायक आहे आणि तसंही मी इथे काहीच तुझं ऐकत नाही, त्यामुळे ममाज बॉय मला बनवू नकोस। अगं, ममाज बॉय आदित्य होता तरीसुद्धा इथे तू त्याच्यासोबत कशी वागलीस, तो तुझा एक शब्दसुद्धा खाली कधी पडू देत नव्हता, मग त्याच्यासोबत तू का अशी वागलीस, म्हणून मी तुझ्या कुठल्याच गोष्टीला इथे भीक घालणार नाही किंवा मी तुझ्यासोबत येणार सुद्धा नाही, असं प्रीतम रागानेच बोलतो आणि खोलीत निघून जातो। तेव्हाच प्रिया म्हणत असते, आई तुम्ही नका काळजी करू, प्रीतम येतील, मी त्यांना समजावेल। आता दिशा दामिनी अगदीच टकलावून पाहत असते। तर इकडे आपण पाहतो की आता जो प्रीतम आहे तो खोलीमध्ये जातो आणि प्रिया त्याला समजावण्यासाठी त्याच्या मागे मागे गेलेली असते। तो रागातच असतो, पण प्रिया गेल्यावर त्याला म्हणते, प्रीतम ही कुठली आईशी बोलण्याची पद्धत आहे, या अगोदर तू आईशी ह्या भाषेमध्ये कधीच बोलला नव्हतास, हे सगळं काय आहे असं इथे आता तो बोलत असतो। आणि तेव्हा आपण पाहतो की प्रिया म्हणते, हे बघ, तुझ्या अशा वागण्यामुळे दिशाला चान्स मिळेल आणि तुझ्या अशा वागण्यामुळे दिशाला चान्स मिळाल्यानंतर इकडे आता लगेचच प्रीतम म्हणतो, पण मला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अजिबात इंटरेस्ट नाहीये। तेव्हाच इकडे ती म्हणते, जर तू आदित्य दादा असते आणि त्यांच्यासमोर अशा पद्धतीने वागला असतात आई, तुझ्या आदित्य दादाला ह्या सगळ्या गोष्टी आवडल्या असत्या का, सांग ना, असंच आता इथे तो बोलत असतो।
तेव्हाच आता इथे प्रिया त्याला समजावते आणि म्हणत असते, हे बघ दिशा ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा घेईल आणि दिशाने ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा घेतल्यानंतर आता तुला आणखी एक गोष्ट मी महत्त्वाची आणि ती समजून सांगते, हे बघ प्लीज ऐकून घे. आत्ता इथे आदित्य दादा नसताना तुला इथे सगळ्या गोष्टी हँडल करायच्या आहेत आणि आदित्य दादाची जागा घ्यायची आहे आणि हे सगळं तुला मनापासून करायचं आहे. तू अजिबात इथे आईंच्या विरोधात जाणार नाहीयेस. अरे त्यांना ती एकच संधी हवी आहे इथे आणि ती आपल्याला अजिबात द्यायची नाहीये, समजलं तुला. आणि सगळ्यात महत्त्वाचं हा बिझनेस टॉपला न्यायचा आहे तुला जोपर्यंत इथे. आता इकडे प्रियाने सांगितलेलं सगळं म्हणणं प्रीतमला पटलेलं असतं आणि ती म्हणत असते, तू बघितलंस ना दिशा कशी करत होती, कशी बोलत होती, काय काय वागत होती. त्यामुळे प्लीज प्रीतम प्लीज आत्ता तरी तुम्ही असं वागू नका. तुम्ही त्या दिशाला एकही संधी इथे जिंकण्याची देऊ नका वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इथे आता ती बोलत असते. तर आता आपण पाहतो इकडे दुसऱ्या बाजूला आदित्य डिलिव्हरी बॉय झालेला असतो आणि आदित्य डिलिव्हरी बॉय झाल्यानंतर आता तो लगेचच डिलिव्हरीच्या वेशामध्ये डिलिव्हरी देण्यासाठी निघालेला असतो. तर आता आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला त्याला नोकरी मिळाल्याचा आनंद आणि त्यामुळे त्याने लगेचच इकडे पारूला कॉल केलेला असतो. आता त्याने पारूला कॉल केल्यानंतर तो तिला सांगण्याचा प्रयत्न करतो. तो म्हणत असतो की हे बघ पारू मला नोकरी मिळालेली आहे. आणि तेव्हा ती म्हणते, काय सांगताय आदित्य सर, तुम्हाला नोकरी मिळाली. तेव्हाच इकडे आता तो म्हणतो हो. आणि तेव्हा लगेचच बाजूच्या मावशी म्हणतात, हे घे भाजीपाला कापून घे. तेवढ्यातच आता आदित्य तिला विचारतो, काय ग पारू तू कुठे आहेस. तेव्हाच ती म्हणते, अहो काही नाही, त्या शेजारच्या मनीषा काकू आहेत ना, त्यांना माझी मदत पाहिजे होती आणि त्यांना माझी मदत पाहिजे असल्या कारणाने इथे मी त्यांनाच मदत करण्यासाठी आलेली आहे. आणि तेव्हा ती विचार करते, जर मी आता ह्या सगळ्या गोष्टी इथे सांगण्याचा प्रयत्न केला तर मग मात्र त्यांना हे आवडणार नाहीये आणि त्यांना हे आवडणार नाही म्हणून मी हे सगळं काही त्यांना नाही सांगू शकत. असं म्हणून लगेच पारू आता विषयाला वेगळं वळण देण्याचं काम करते. ती म्हणते, काय आहे ना त्या शेजारच्या मनीषाताई आहेत ना, मी त्यांच्याकडे आले होते. म्हटलं चला त्यांच्याकडे जावं आणि त्यांना थोडीशी कामामध्ये मदत करावी म्हणून आली आहे, बाकी काही नाही. अगं पारू तेच मला नोकरी मिळाली, तू काळजी करू नको. आज संध्याकाळी येताना मी मस्त किराणा वगैरे सगळं काही घेऊन येतो बघ. तेव्हाच इकडे आता पारू म्हणत असते, ठीक आहे आदित्य सर, ऑल द बेस्ट. तेव्हाच आता इकडे आदित्य म्हणतो, बरं बरं चालेल चालेल, तुझं सगळं काही आहे ना ते चालू दे, मी माझ्या कामाची तयारी करतो. आता इकडे आदित्य लगेच फोन ठेवतो आणि फोन ठेवल्याबरोबर त्याला ज्या काही ऑर्डर्स द्यायच्या असतात त्या ऑर्डर्स इथे तो देण्याचा प्रयत्न करत असतो. आणि तेव्हा आदित्यला आता इकडे चालण्याची वगैरे ह्या सगळ्या गोष्टीची खरं तर सवय नसते. पण आता प्रेक्षकांनो तरीसुद्धा आदित्य 3 ते 4 माळे इथे चालत जात असतो. 3 ते 4 माळे चालत गेल्यानंतर आपण इकडे पाहतो की आता इकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आदित्यला खूप घाम आलेला असतो. पण तरीसुद्धा आदित्य इकडे खूपच मेहनत कष्ट हे सगळं काही घेत असतो. तर आता आपण इकडे पाहतो की आदित्यने एका दरवाजाची कडी वाजवलेली असते, नॉक केलेलं असतं. तेव्हाच आता दरवाजा ओपन केला जातो. सर हे तुमचं कुरिअर आहे असं सांगण्यात येतं. आणि कुरिअर आहे हे सांगितल्यानंतर आपण पाहतो की आता समोरची व्यक्ती कुरिअर तर घेते, पण कुरिअर घेतल्यानंतर ती आदित्यला म्हणत असते, मी तुम्हाला कुठेतरी पाहिलंय का आधी मी तुम्हाला कुठेतरी भेटलोय का या आधी. तेव्हा आदित्य मात्र शांतच बसतो, तो काहीच बोलत नाही. आणि शांत बसल्यानंतर मला तुम्ही ना असं वाटतंय की तुम्ही त्या आदित्य किर्लोस्कर सारखेच दिसताय. पण नाही छे तो आदित्य किर्लोस्कर कुठे, ही अख्खी सोसायटी विकत घेईल एवढी त्याची ऐपत आहे आणि एवढी लायकी आहे. तुम्ही नाही, तुम्ही तर कुरिअरवाले आहात. आजच काहीतरी गैरसमज झाला असेल असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आपण पाहतो की दुसऱ्या बाजूला पारूला सुद्धा आनंद झालेला असतो. तर इकडे मात्र आदित्यला पदोपदी किर्लोस्कर पदाची, किर्लोस्कर नावाची आठवण होत असते आणि सगळेजण त्याला आदित्य किर्लोस्कर ह्याच नावाने ओळखत असतात. त्यामुळे तो ह्या सगळ्या गोष्टी पाहत असतो. तर प्रेक्षकांनो अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत पाहत रहा पारू.